नमस्कार. महाराष्ट्राचा महापुरुष लोकमान्य टिळक. प्रकरण दुसरे, भाग 2. राजकीय सुधारणा आधी की सामाजिक सुधारणा आधी? मित्रांनी व्रत घेतले. एकाची दृष्टी अनंत कालाचा विचार करण्याची तत्वज्ञाची, तर दुसऱ्याची नजर 3 शतकांवरच खेळलेली राजकारणी मुत्सद्याची. काय हो बळवंतराव, मग या 3 शतकांचा विचार करून काय वाटतंय तुम्हाला? मनाचा काही निर्णय होतोय का? होतोय म्हणजे ठाम होतोय. आमच्या साऱ्या दुर्दशेचं मूळ हे राजकीय पारतंत्र्य, अशी माझी बालंबाल खात्री झाली आहे. आम्ही भणंग भिकारी का? आम्ही शिक्षणात मागे का? आमचे आरोग्य धुळीस मिळाले का? का? साऱ्या प्रश्नांना एकच उत्तर, आमच्या हाती आमच्या देशाचे राज्य करण्याची सत्ता नाही म्हणून. हे पारतंत्र्य वामनाच्या पावलाप्रमाणे आमच्या देशाच्या आदी मध्य अंत्य या 3ही अवस्था व्यापून राहिले. ते प्रथम नष्ट केले पाहिजे. डाव्या तळ हातावर उजव्या हाताची बुक्की जोराने आपटून बळवंतराव उद्गारले. तो सिद्धांत गोपाळरावांनाही पटत होता, पण खरं आहे. तुम्ही म्हणता ते खरं आहे बळवंतराव. सोन्याची घागर कोणी दिली तर ती उचलण्याची ताकद पाहिजे ना आपल्या अंगात. समजा उद्या पहाटेच तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं तरी ते झेपण्याची शक्ती आहे का आपल्या लोकांचे अंगी? तितकं ज्ञान, तितकं संघटन, तितकं कर्तृत्व, तितकी समाजहित बुद्धी आहे का आपल्या लोकांच्या ठाई आहे? ते तुमचे जातीभेद, ती तुमची अस्पृश्यता, ते तुमचे सोवळे ओळे, या भेदभावामुळे सारा समाज कसा जागोजाग फाटलेला आहे, कुचका झाला आहे, क्षीण झाला आहे. तो अगोदर समर्थ करा, सज्ञान करा, मग परक्याशी झगडून आपले राज्य काय हा म्हणता मिळवू. ब्रिटिश सरकाराआधी आम्हाला आपल्या अज्ञानाशीही झगडावं लागेल. आधी आपलं घर सुधारा, मग दार. अहो, चांगलं घर कोणाला नको असतं, परंतु एखादा अज्ञानी माणूस तुम्हाला विचारील, आगरकर घर सुधारा म्हणता, पण मला तर घरच नाही, मग काय करू? राजकीय स्वातंत्र्य मिळणं म्हणजे उभं राहायला जागा मिळणं. ती जागा आधी आम्ही मिळवणार, मग आम्ही आमची सुधारणा सर्वांगाने करू. छे, आधी माणूस तगडा झाल्याखेरीज डोंगर चढेल कसा? आधी आमच्या धर्म समजुती, जुन्या चालीरीती, ते बालविवाह नि ते बालवैधव्य नि त्या बालविधवांचं केशवपन नामशेष केलं पाहिजे. उजवा हात वर नेत गोपाळराव बोलले. मूर्तिमंत कळकळ होती त्यांच्या त्या मूर्तीत. साकारलेली सद्भावना होती ती. त्यांचेकडे आदराने पाहत पण आपल्या मनाचा निश्चय कायम ठेवत बळवंतराव शांत स्वराने म्हणतात, कबूल कबूल. हे सारे दोष आम्ही आमच्या समाजातून काढून टाकले पाहिजेत. पण कशानं? शिक्षणानं. ती हृदयाची जखम आहे, ती मी हलक्या हातानंच धुईन, गोड शब्दांनी, किंबहुना अजिबात न बोलता नुसत्या आचारानंच. मी लोकांना समाज सुधारणेचा मार्ग दाखवीन, पण सरकारशी करावयाचा विरोध बाहेरचा तो मी जोरानं, त्वेषानं करीन. त्यासाठी निकरानं लढेन, जीवात जीव आहे तोवर लढेन. पावनखिंडीत लढत राहिलेला बाजी प्रभूच आपल्या पुढे उभा आहे. बाजी प्रभूच आपल्या पुढे उभा आहे की काय, असा भास गोपाळरावांना झाला. असा स्नेही, काही झाले तरी हातचा गमवायचा नाही, असा त्यांनी पणच केला. जे काही देशकार्य आपल्याला करायचे आहे ते अशा झुंजार मित्राच्या सहकार्यानेच, असा निर्धार त्यांच्या मनाने केला. आणि ते म्हणाले, बळवंतराव, आता अखेरचं बोलतो.
राजकीय स्वातंत्र्य असो नाहीतर सामाजिक सुधारणा असो, कोणत्याही मार्गावर पाऊल टाकलं तरी शिक्षणाचा प्रकाश सर्वत्र पाडणं हेच आपलं आद्य कर्तव्य नाही का? शास्त्री बुवा ही शिकवण देत नाहीत का? पारतंत्र्याला ज्ञान व दारिद्र्याला उद्योग हीच वस्ताद औषधे, असं ते परवा नाही का म्हणाले? होय होय, आणि ते मला पुरं पटलं. पण शिक्षण नसणं म्हणजे आंधळ राहणं. आंधळ्यांच्या हातून काय होणार? बस ठरलं, आपण शिक्षण स्वस्त व सकस करणार, घरोघर त्याच्या कावडी पोचविणार. बरोबर, अगदी दुधासारखं स्वस्त सकस नी सर्वत्र शिक्षण, हाच आपला कार्यक्रम. ठरलं, आमच्या देशाचं शिक्षण आम्ही हाती घ्यायचं. ठीक ठीक, आपली एकवाक्यता झाली आता. आपल्या या संकल्पाला शास्त्री बुवांचा आशीर्वाद घेऊ म्हणजे झालं. बरोबर. केव्हा जाऊया? केव्हा म्हणजे उद्याच. शुभस्य शीघ्रम. तशात सध्या शास्त्री बुवा इथंच रजेवर आलेले आहेत. पण बळवंतराव, तुमची कायद्याची परीक्षा अवघ्या 3 महिन्यांवर आलेली, तिला अडथळा कशाला? परीक्षा होऊन जाऊ द्यात, मग आहे वेळ मुबलक मोकळा. छे छे हो गोपाळराव, परीक्षा काय, सहज उतरेन मी. एक कर्णपिशाच्य आहे मला वश, पण माझा सारा जीव आता लागला आहे या नव्या दिव्य भव्य कार्याकडे, लोकशिक्षणाकडे, लोकराज्याकडे, लोककल्याणाकडे. मग उद्याच जाऊया शास्त्री बुवांकडं. अलबत्त उद्याच. आणि दुसरेच दिवशी सप्टेंबर महिन्याच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास डेक्कन कॉलेजच्या माळावरून ते ध्येयवादाने रसरसलेले उदात्त कार्यावर झडप घालू पाहणारे दोघे सुविद्य तरुण नारायण पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्याकडे निघाले. त्यांच्या डोक्यात ज्ञान होते, हृदयात देशभक्ती, डोळ्यापुढे शिक्षण प्रसाराचे ध्येय नाचत होते. त्याग हे त्यांचे वैभव होते आणि कष्ट हे त्यांचे सौख्य होते. शहाणे करून सोडावे सकळिकांसी, हा त्यांचा जीवनमार्ग एक दिलाने निश्चित झाला होता. तो शास्त्री बुवांच्या कानावर त्यांनी घातला. तेव्हा परम संतोष पाहून मान हलवत शास्त्री बुवा म्हणाले, लोकहितवादींची व रावसाहेबांची पिढी आता संपली. सरकारी नोकरी सांभाळून फावल्या वेळी भरल्या पोटाने देशभक्ती करण्याची वेळ आता निघून गेली. अष्टप्रहर देशसेवेचा छंद घेणारी माणसेच आता पुढे आली पाहिजेत. आम्ही दोघांनीही सरकारी नोकरी न करता शिक्षणाचा प्रसार करण्याचं ठरवलंय. बळवंतराव ठाम स्वरात बोलले. वा वा, हा तर अमृत सिद्धी योगच दिसतो मला. मीही त्याच विचारात आहे. पुण्यात शाळा काढण्याच्या विचारात आहे. पण रत्नागिरीच्या सरकारी शाळेतील आपली नोकरी? गोपाळरावांनी हलक्या आवाजात शंका मांडली. ती मी मनाने केव्हाच सोडली आहे. सरकारी सेवेच्या रौप्य शृंखला लाथेनं तोडून शिक्षण कार्याचं, स्वभाषेचं, स्वदेशाचं निशाण लावण्याचा मुहूर्तही मी निश्चित केला आहे. आमच्या तोफखान्यापुढे सरकारी हायस्कूल जमीन दोस्त झालंच म्हणून समजा. विष्णू शास्त्री एखाद्या प्रेषिताप्रमाणे निश्चयाने बोलत होते. त्यांच्या नेत्रात निश्चय, मुद्रेवर उग्रता, पण अंतःकरणात करुणा होती. त्यांचे वय 29 वर्षांचे आणि टिळक आगरकर होते फक्त 23 वर्षांचे. तिघांनीही देशोद्धारासाठी शिक्षण प्रसाराचा निश्चय एकाच वेळी केला, पण अधिक पृथकपणे, स्वतंत्रपणे. 2 डोंगरातून निघालेल्या नद्या उगम पावून एक होऊन एकाच पात्रातून एकाच दिशेने वाहू लागल्या. तारीख 1 जानेवारी 1880. पुणे. मोरोबा दादांच्या वाड्यात न्यू इंग्लिश स्कूल उघडले गेले. तेव्हा आज क्रांतीचे बीज पुण्याने पेरले असे लंडन टाइम्सने लिहिले. पहिल्या दिवशी 159 मुलांनी नव्या शाळेत नावं नोंदवली. विष्णू शास्त्री व बळवंतराव हे दोघेच गोलंदाज पहिले दिवशी तोफ डागण्यास हजर राहिले.
आदल्या दिवशी शाळेच्या खोल्या झाडायच्या, सारवायच्या होत्या. ते काम कोणी केलं? टिळकांनी. LLB झालेल्या टिळकांनी. त्यावेळी 500-700 रुपयांवर पट्टेवाल्यांच्या इतमामात मुनसफाच्या खुर्चीवर वारा घेत आरामशीर बसू शकणाऱ्या टिळकांनी. गड्याचे ते काम उरकता उरकता मध्यरात्री झाली. मध्यरात्र झाली, मग निजायचे कोठे? शाळेतच. आणि हंतरून पांघरून गादी उशी. शाळेतील फळे हेच हंतरून आणि अंगावरचे उपरणे हीच उशी. आकाश मंडप पृथ्वी आसन तुकोबा बोलून गेलेच आहेत. तोच साधू संतांचा मार्ग या देशभक्ताने स्वीकारला. कालचा देवभक्त म्हणजे आजचा देशभक्त. आणि या शिक्षकांच्या पोटापाण्याची सोय हो. त्यांचा पगार होता चांगला 30 रुपये. 30 दिवसाला 30 रुपये पगार काय थोडा झाला? आणि तोही रोज 24 तास राबून. पहिल्या वर्षी तर चिपळूणकरांनी पगाराची पही घेतली नाही. आणि तसेच केले टिळकांनी. सनद वकिलीची, पण पेशा शिक्षकाचा, तोही विना वेतन. पडेल ते काम करावे, हवे तितके शिकवावे, पण स्वार्थाकडे मुळीच पाहू नये. हीच त्यांची सूत्र. 1 वर्षानंतर MA ची पदवी मिळताच आगरकर न्यू इंग्लिश स्कूलला मिळाले. या शाळेचे किरण महाराष्ट्रात सर्वत्र पसरले आणि गावोगाव अशा शाळा निघू लागल्या. या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या गणित श्रेणीने वाढू लागली. आणि नामदार गोखले, प्रिन्स आपटे असे ध्येयवादी व बुद्धिमान तरुण तिच्याकडे ओढले गेले. फुलातून फळ निघावे तसे 1885 साली या शाळेचेच फर्ग्युसन कॉलेजही निघाले. थोर यश मिळवले ते या नवतरुणांनी, महाराष्ट्राच्या संजीवकांनी. इथे प्रकरण 2 भाग 2 समाप्त.